नमस्कार. आज ह्या BA द्वितीय वर्षाच्या वित्तीय प्रशासन या मायनर पेपरमध्ये आज आपण वित्तीय प्रशासनाचे महत्त्व काय आहे हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. मागच्या लेक्चरमध्ये आपण वित्तीय प्रशासनाचा अर्थ व्याख्यासह व्याख्याचं विश्लेषण करून त्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. प्रशासन व वित्ताचा हा अतिशय घनिष्ठ असा संबंध आहे. वित्ताशिवाय कुठलेही कार्य पार पाडणे शक्य नाही व अशा अनेक बाबीमुळे या आधुनिक काळामध्ये वित्तीय प्रशासनाचे महत्त्व जे आहे ते मोठ्या प्रमाणावर प्रस्थापित झालेले आपल्याला दिसून येते. वित्तीय प्रशासनाच्या महत्त्वाबाबत LD व्हाईट यांनी एक मत व्यक्त केलेलं आहे. ते म्हणतात, प्रशासन आणि वित्त यांना एकमेकापासून वेगळे करता येत नाही. प्रत्येक प्रशासकीय कार्याचा एक आर्थिक पैलू असतो. तो असे परस्पर संबंधित असतात जसे मनुष्य आणि त्याची छाया. या पद्धतीनं LD व्हाईट हे वित्तीय प्रशासनाचे महत्त्व त्या ठिकाणी सांगतात की ते परस्पर संबंध आणि त्यांना वेगळं करणे हे मनुष्य आणि त्याच्या छायेप्रमाणे आहे, ज्यांना की वेगळं कोणी करूच शकत नाही. म्हणजे ह्या माध्यमातनं LD व्हाईट यांनी ह्या वित्तीय प्रशासनाचे महत्त्व या ठिकाणी दाखवून दिले. आधुनिक कल्याणकारी राज्यामध्ये शासन व प्रशासनाच्या यशासाठी वित्तीय प्रशासन एक महत्त्वपूर्ण असा घटक आहे. आणि तो कशा पद्धतीनं महत्त्वपूर्ण आहे यामध्ये पहिले मुद्दा जो आहे, हा पहिला मुद्दा म्हणजे प्रशासकीय कार्यक्षमता. कल्याणकारी राज्यामध्ये शासनाला अनेक प्रकारचे कल्याणकारी विकासात्मक असे निर्णय हे घ्यावे लागतात आणि हे अशा संबंधीचे निर्णय घेऊन त्या संबंधामध्ये कार्यही करावी लागतात. सर्व एकूणच कार्य करण्यासाठी वित्ताची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते. याशिवाय कोणतेही वित्ताशिवाय शासन ते कार्य करू शकत नाही. शासनाला आपली कार्यक्षमता टिकवण्यासाठी व वाढविण्यासाठी वित्तीय प्रशासनाची भूमिका ही महत्त्वपूर्ण आहे. व वित्तीय प्रशासनाच्या या अनिवार्य अशा भूमिकेमुळे वित्तीय प्रशासनाचे महत्त्व जे आहे ते प्रस्थापित झालेले आहे आणि ते वाढत गेलेले आपल्याला दिसून येते. कारण केवळ एक सैद्धांतिकदृष्ट्या आपण केवळ प्रशासकीय कार्यक्षमता ही म्हणत गेलो, बघत गेलो, अध्यापित गेलो, पण प्रत्यक्षात ते कार्य करण्यासाठी आवश्यक साधने, आवश्यक सामग्री ही असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणजेच कोणतंही ध्येय ठरवून त्या ध्येयाच्या अनुषंगाने जी कार्य करावी लागतात त्या एकूण कार्य प्रक्रियेसाठी, एकूण कार्यक्षमतेसाठी त्या ठिकाणी वित्ताची आवश्यकता असते. आणि प्रशासनाला जोपर्यंत आवश्यक अशी वित्तीय संसाधने उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत ते आपलं कार्य प्रभावीपणे करू शकत नाही. आणि त्यामुळं या लोकप्रशासनाची एकूण कार्यक्षमता ही वित्तीय प्रशासनावर अवलंबून असते आणि त्यामुळं वित्तीय प्रशासनाचं महत्त्व हे खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर एकूण प्रशासकीय क्रियांचे
मॅनेजमेंट किंवा व्यवस्थापन या बाबीतून ह्या वित्तीय प्रशासनाचे महत्त्व जे आहे हे मोठ्या प्रमाणावर वाढलेले आपल्याला दिसून येतात. शासनाची सर्व कार्य ही प्रशासकीय व्यवस्थेमार्फत चालतात व प्रशासनाला आपली सर्व प्रकारची कार्य पार पाडण्यासाठी वित्ताची आवश्यकता असते. वित्ताशिवाय कोणतेही प्रशासकीय कार्य हे करणे शक्य नसते. प्रशासन आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी अगोदर अंदाजपत्रकामार्फत ह्या कार्याच्या अनुषंगाने आर्थिक घटकांची तरतूद जी आहे ती करीत असते व वित्तीय प्रशासनातील कार्यवाहीने प्रशासनाला आपली कार्य पार पाडण्यासाठी वित्त उपलब्ध होत असते. जसे प्रशासकीय कार्याच्या तरतुदीवर कायदेमंडळामध्ये चर्चा होते, त्यासाठी कार्यासाठी वित्ताची तरतूद करण्यात येते व वित्ताच्या तरतुदीमुळे प्रशासनास आपण करावयाच्या कार्याचे व्यवस्थापन वित्तीय प्रशासनाच्या क्रियामुळे होते. वित्तीय प्रशासनाच्या वित्तीय क्रिया प्रक्रियामुळे प्रशासकीय दृष्टीने वित्तीय प्रशासनाला मोठे महत्त्व प्राप्त झाले. कारण की प्रत्येक जे नियोजित कार्य आहे ते नियोजित कार्य या ठिकाणी करण्यासाठी ते कार्याच्या अनुषंगाने अंदाजपत्रकाच्या माध्यमातून त्या कार्यासाठी वित्तीय तरतूद ही करण्यात येत असते आणि ह्या तरतुदीमुळे आपण बघतो की एकूण ह्या प्रशासनाच्या कार्याचे व्यवस्थापन हे होऊ शकते. या प्रशासकीय कार्याचे व्यवस्थापन हे वित्तीय प्रशासनामार्फत करण्यात येणाऱ्या वित्तीय तरतुदीमुळे हे होत असते आणि त्यामुळं आपण बघतो की ह्या वित्तीय क्रिया प्रक्रियामुळे प्रशासनाच्या कार्याचे प्रशासनाचे एकूण क्रिया प्रक्रियांचे व्यवस्थापन होत असलेले आपल्याला दिसून येते. ह्याचबरोबर कल्याणकारी राज्य या अनुषंगानेही या वित्तीय प्रशासनाचे महत्त्व हे मोठ्या प्रमाणात वाढलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. कल्याणकारी राज्यामध्ये शासनाला सर्व प्रकारच्या